कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद. कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवारांवर वाढता दबाव. रमी खेळणाऱ्या कोकाटेंवर कारवाई होणार का याकडे लक्ष. छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणं सूरज चव्हाण यांना भोवलं. राष्ट्रवादीच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घेतला. मारहाण प्रकरणी चव्हाणांसह 12 जणांवर गुन्हा. पोक्सोचा गुन्हा दाखल झालेल्या प्रफुल्ल लोढावरून राजकीय आरोप प्रत्यारोप. गिरीश महाजनांसोबतचा फोटो शेअर करत राऊतांकडून सीबीआय चौकशीची मागणी, तर महाजनांकडून प्रफुल्ल लोढाचे सर्वपक्षीय नेत्यांसोबतचे फोटो शेअर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस. देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत तर अजित पवार पुण्यातील फार्म हाऊसवर असणार. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून आश्चर्य व्यक्त, तर काही नेत्यांकडून सरकारवर प्रश्न उपस्थित. दोन 2006 साखळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. 3 जण कारागृहाबाहेर. नागपूर जेलमधून दोघांची तर नाशिक जेलमधून एकाची सुटका. उरलेले आरोपी आज जेलमधून बाहेर निघणार. त्रिभाषा सूत्रावर केंद्र सरकारकडून भूमिका जाहीर. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत 3 भाषा शिकायच्या, तर 2 भाषा भारतीय असाव्यात. कोणत्या भाषा शिकवायच्या हा राज्याचा निर्णय, केंद्राकडून स्पष्ट. सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट जारी. मुसळधार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना. नालासोपाऱ्यात बॉयफ्रेंडच्या मदतीनं पत्नीकडून पतीची हत्या. मृतदेह घरात पुरून टाईल्स बसवल्या. पत्नीच्या मोबाईलमधील संशयास्पद मेसेजमुळे खुनाचा उलगडा. पत्नीला बेड्या तर प्रियकर फरार. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर आणि तुम्ही पाहताय एबीपी माझा. सकाळचे 7 वाजता